मकर राशीचा प्रवास म्हणजे एक गूढ तपश्चर्या आहे, जिथं लहान वयात मोठं होणं भाग पडतं, जिथं हसत हसत जबाबदाऱ्या घेताना आतून रडावं लागतं आणि जिथं स्वतःसाठी काही राखून ठेवण्याचा विचारही अपराध वाटतो। मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात संघर्ष हा अपवाद नाही, तो नशिबाचा एक ठरलेला नियम असतो। इतरांनी जे सहज मिळवलं ते मकर राशीला कठोर परिश्रम, संयम आणि शांत मौनातूनच मिळालं। पण हे सगळं करत असताना मकर राशीने कधी गोंधळ घातला नाही, कधी स्वतःला श्रेष्ठ मानलं नाही, कधी फक्त आपल्यासाठी जगण्याचा हट्ट धरला नाही। त्यांनी इतरांना पुढं केलं, स्वतः मागे राहिले, पण हृदयात एकच आशा ठेवली, कधीतरी हे सर्व समजलं जाईल, कुठून तरी उत्तर येईल। आता तो क्षण जवळ आलाय। परमेश्वर हे ब्रह्मांड शांत होते पण अंध नाहीत, ते पाहत होते तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं कर्म निभावत होतात, कसं तुम्ही इतरांच्या चुका स्वतःच्या पाठीवर वाहत होतात आणि कसं तुम्ही स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्याचा आभाळ सांभाळत होतात। मकर राशीचा आत्मा आता अंतिम वळणावर पोचला आहे, जिथं कष्ट संपत नाहीत पण कष्टांसाठी मिळणारं फळ प्रगट होऊ लागतं। या पुढील टप्प्यात म्हणजेच केवळ कर्माचा नाही तर कृपेचा हिशोब, केवळ नशिबाचा नाही तर दैवी शक्यतांचा योग आहे आणि केवळ परीक्षा देण्याचा नाही तर परमेश्वराकडून, या ब्रह्मांडाकडून उत्तर ऐकण्याचा क्षण आहे। तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आता घडू लागतील त्या एखाद्या ठरवलेल्या पटकथेसारख्या असतील, जिथं घटना जुळत जातील, योग अचानक तयार होतील आणि अंतःकरणात एक गूढ शांतता पसरू लागेल। मकर राशी, तुमचं मन हे परमेश्वराच्या आशीर्वादासाठी अनेक जन्माचं पात्र झालं आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या 10 अटळ बदल घडवणाऱ्या गोष्टी, ज्या तुम्हाला सांगतील की आता परीक्षा संपली आहे आणि फळ तुमच्या पदरात उभं आहे। मकर राशी, तुमचं कर्तव्य हे सर्वात मोठं धर्म ठरलं आणि परमेश्वराने ते पाहिलं। मकर राशीच्या लोकांनी नुसती जबाबदारी घेतली नाही तर ती जबाबदारी संघर्षातही पार पाडली। आई वडिलांचा आधार, घरच्यांसाठी नोकरी, स्वतःच्या भावना गिळून इतरांच्या स्वप्नांना बळ देणं, हा त्याग सामान्य माणसांना कळत नाही, पण परमेश्वराच्या नजरेतून काहीही सुटत नाही। आता परमेश्वर हे ब्रह्मांड याच कर्तव्यासाठी तुमच्या आयुष्याला सहजतेचं, प्रतिष्ठेचं आणि स्थैर्याचं उत्तर देणार आहेत। साडेसातीने घेतलेला सर्व काही परमेश्वर त्याचं सांभाळून ठेवलेलं फळ देणार आहेत। मकर राशीने गेल्या वर्षांमध्ये साडेसातीच्या अंतिम आणि कठीण वळणावरून चालत जाताना काही नाती गमावली, काही स्वप्न मोडली, काही गोष्टी चालून आल्या आणि नंतर हरवल्या, पण हे ब्रह्मांड त्या वेदनांचं सार दैवी संधी म्हणून राखून ठेवलंय। ज्याप्रमाणे वडील कठोर दिसतात पण त्यांच्या डोक्यावर छत्र असतं, तसंच हे फळ सत्काळात तुमच्यासाठी उलगडणार आहे। मकर राशी, ज्यांनी तुमचं हृदय तोडलं त्यांच्या आत्म्यात आता पश्चातापाची आग सुरू झाली आहे। मकर राशीचे जातक मनाने खोल आणि नात्यात स्थिर असतात, पण ज्या लोकांनी त्यांना गृहीत धरलं, सोडलं किंवा फसवलं ते लोक आता जीवनात एकाकी, कोलमडलेले किंवा अपराधी होतात। परमेश्वर फक्त शिक्षा करत नाहीत, ते मनातलं सत्य दाखवतात। आता हेच लोक तुमच्या आठवणीत तळमळतील, पण तुम्ही आधीच त्यांना अंतर्यामी माफ केलेलं असतं। तुमच्या मौनानं निर्माण झालेलं पुण्य आता शब्दांशिवाय कृपामय होतंय। तुम्ही रडलात पण कुणालाही सांगितलं नाही, तुमचं अंतर्मन भरून आलं पण चेहरा शांत ठेवला। हेच मौन जेव्हा कोणाचं आयुष्य वाचवतं, कोणाला समजून घेतं, कोणासाठी आधार ठरवतं, तेव्हा परमेश्वर त्या मौनाला पुण्याचं तेज देतात। आता हे पुण्य तुमच्या आयुष्यात आकस्मिक आनंद, मानसिक शांती आणि दैवी योग या स्वरूपात प्रगट होणार आहे। मकर राशी, आर्थिक संकटामधून निर्माण झालेली संयमाची भिंत आता समृद्धीचं दार उघडते। तुम्ही अनेकदा इतरांसाठी पैसे खर्च केलेत, स्वतःचं मागे ठेवल्याने आर्थिक अडचणीतही आक्रोश न करता निर्णय घेतले। ही संयमाची भिंतच आता आकस्मिक आर्थिक संधीचं दार उघडते। तुम्ही न मागितलेली आर्थिक मदत, न शिकलो तरी जमणारी संधी किंवा जुनी थकलेली रक्कम अचानक मिळाल्याचं पाहणार आहात। तुमचं मन आधी केवळ जबाबदाऱ्या लढवत होतं, आता ते शांततेचा शोध घेऊ लागलेत। मकर राशीच्या जातकांचं मन नेहमी काय करायचं या प्रश्नात अडकलेलं असतं, पण आता परमेश्वर हे ब्रह्मांड तुमचं मन त्या तणावातून मुक्त करत आहेत। आता तुमचं अंतर्मन काय मिळवायचं आहे याऐवजी काय सोडायचं आहे या दिशेने वळेल। हीच खरी मोक्षाकडे वाटचाल असेल। मकर राशी, पूर्वजन्मीचं पुण्य जागृत होतंय, त्याचा प्रभाव तुमच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये दिसेल।
मकर राशीच्या लोकांनी पूर्वजन्मात केलेल्या सेवाकार्याचं पुण्य आता त्यांच्या सभोवताली उलगडू लागणार आहे. उदाहरणार्थ, अचानक योग्य मार्गदर्शन मिळणं, एखादं संकट सहज टळणं, एखादं स्वप्न सत्यात उतरणं, हे काहीच योगायोग नसेल, ते कर्माचा हिशोब असेल. परमेश्वराने अचूक वेळेवर पाठवलेली मदत असेल. तुमचं आयुष्य गणित होतं, आता ते कविता होणार आहे. मकर राशीच्या लोकांनी आयुष्यभर सोडवणं, टाळणं, सहन करणं आणि जबाबदारी पेलणं यात वेळ घालवला. आता हेच आयुष्य मुक्त, निसर्गस्नेही आणि आत्म्याच्या उभारणीसाठी उपयोगी ठरणार आहे. तुमचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक भावना आता कविता होईल. तुमचं मी काही नाही असं म्हणणं आता परमेश्वर तूच सर्व काही असं सांगणार आहेत. तुम्ही अनेकदा स्वतःला मागे ठेवलत, माझं काय आहे असं म्हणून इतरांना पुढं केलं, पण आता नियती तुमचं स्थान उंचावते. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मौन, स्थैर्य आणि निर्णयशक्ती यांचा आदर करायला शिकवतील. हा सन्मान तुमच्यामुळे नाही, परमेश्वराच्या कृपेने असेल. मकर राशी, तुमच्या आत्म्याने आता जे भोगलं त्याचं अंतिम उत्तर मोकळं आकाश आहे. तुम्ही तुटता तुटता आतून स्फटिकासारखे पारदर्शक झालात. आता परमेश्वर तुमच्यावर मोक्षाची पहिली झलक टाकत आहे. याचा अर्थ आयुष्यात शांती निर्माण होईल, कमी बोलूनही जास्त कळवता येईल आणि तुमचं अस्तित्वच एक गूढ ऊर्जा बनून इतरांचं रक्षण करेल. जेव्हा तुम्ही गप्प राहून रडता तेव्हा परमेश्वर स्वतः ऐकत असतात. मकर राशीचं आयुष्य हे एखाद्या उंच पर्वताच्या चढाईसारखं असतं. सुरुवात कठीण, मधला मार्ग खडताळ आणि शिखरावर पोचल्यावर फक्त शांतीचा आभाळ. तुम्ही हे शिखर पार केलं. तुमच्यात वेदनांच्या, त्यागाच्या, मौनाच्या आणि कर्माच्या टप्प्यांवरून चालतं. परमेश्वर आता तुम्हाला परीक्षा देण्यासाठी बोलवत नाहीत, ते तुम्हाला फळ देण्यासाठी पुढे येत आहेत. हे फळ म्हणजे काय? हे फळ हे केवळ धन, प्रसिद्धी किंवा यश नाही. हे आहे जगण्यातला अर्थ आणि स्वतःतली शांती शोधणं. तुम्हाला आता उत्तर शोधावी लागणार नाहीत, कारण उत्तर तुमच्या आयुष्यात घडू लागतील. तुम्हाला आता विश्वास मागून मिळवावा लागणार नाही, कारण तुमचं अस्तित्वच लोकांना विश्वास द्यायला भाग पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता स्वतःला कमी समजणं थांबवलं पाहिजे, कारण परमेश्वर तुम्हाला पूर्ण मानत आहेत. पुढचं काय? तुमचं जीवन आता एक ध्यान आहे, ज्यात प्रत्येक श्वास मागे गेलेलं दुःख विसरत चाललंय. तुम्ही जे सहन केलं त्याची तुलना कुणी करू शकणार नाही, पण त्याचं उत्तर आता परमेश्वर तुम्हाला मौनातल्या प्रत्येक थेंबातून देत आहेत. तुमच्यासाठी आता एक नवीन पर्व सुरू होणार आहे, जिथे कर्तव्याला सन्मान मिळेल, जिथे संघर्षाला विश्रांती मिळेल आणि जिथे आत्म्याला एक दैवी स्पर्श मिळेल. तुम्ही जिथं तोडलात तिथंच ब्रह्मांड आता जुळवून देण्याचं केंद्र बनवत आहे. तुमच्या जीवनाचा प्रत्येक डाग आता तेजस्वी चिन्हात रूपांतरित होतोय. आता हे जीवन तुमचं नाही, हे एक दैवी हस्ताक्षर आहे, ज्यात देव स्वतः लिहू लागलेत. फक्त डोळे मिटा, मन मोकळं ठेवा आणि म्हणावं, हे ब्रह्मांडा, आता फक्त तुझी योजना चालू दे.